Hello everyone. In this lecture, we are going to see how it is to be calculated price index number. We already seen in the last lecture there are three types of index numbers. First one is price index number, second one is quantity index number, and third one is value or expenses index number. There is first calculation of price index number. See question: calculate price index number by using simple aggregative method, and second one is average of relative method by using mean. तर याच्यामध्ये क्वेश्चन्स काय आहेत बघा, कोणत्या मेथड्स दिलेत त्या मेथड्सनेच तुम्हाला प्राइस इंडेक्स नंबर फाइंड करायचा आहे. तर लक्षात घ्या की प्राइस इंडेक्स नंबर कॅल्क्युलेट करण्याचे दोन मेथड्स आहेत. एक आहे अनवेटेड, दुसरी आहे ती वेटेड आहे. अनवेटेडमध्ये दोन मेथड आहेत, म्हणजे या दोन मेथड आहेत, आणि वेटेडमध्ये पुन्हा तीन मेथड आहेत. पुन्हा याच्यानंतरच्या पुढच्या पॉईंटमध्ये पुन्हा आणि दोन त्याच्यामध्ये ॲड होतील, ते पाहूया. आपण पाहिल्या पद्धतीनं अनवेटेडमध्ये दोन पाहिलेत आणि वेटेडमध्ये थेरॉटिकली पार्ट तीनबद्दल पाहिलेला आहे. ओके, आता हा तुमचा क्वेश्चन आहे. कमॉडिटी याचा अर्थ गुड्स. कोणकोणत्या कमॉडिटी दिलेत बघा, राईस, व्हीट, एडिबल ऑइल अँड फिश. आता तुम्हाला फर्स्ट कॉलम काय दिला आहे बघा, बेस इयर प्राईस. मग आता ही कोणतंही वर्ष असू शकतं, फक्त आपल्याला कन्सिडर करा की बेस इयर आहे आणि या तुमच्या करंट इयर प्राइसेस आहेत, म्हणजे चालू वर्षाच्या किमती. हा तुमचा ॲन्सरचा पार्ट आहे. म्हणजे फर्स्ट थ्री कॉलम हा तुमचा कॅल्क्युलेशन एक्झाम्पलचा आहे. ओके, आता कोणत्या मेथडने फाइंड करायला सांगितले बघा, सिम्पल ॲग्रिगेट मेथड. मग तुम्हाला थेरॉटिकल पार्टमध्ये लास्ट लेक्चरला सांगितलेलं होतं की आता बघा, कॅल्क्युलेशन ऑफ प्राइस इंडेक्स नंबर बाय फर्स्ट मेथड इज सिंपल aggregate method. This notation is for P01 price index number is equal to, या मेथडने हा फॉर्म्युला आहे समेशन P1 अपॉन समेशन P0 इंटू 100. द समेशन P1 नथिंग बट सम ऑफ करंट इयर प्राइसेस. मग आता करंट इयर प्राइसेसचं नोटेशन काय असतं, P1 असतं. तर यांची सम केली आणि अपॉन समेशन P0 नथिंग बट सम ऑफ बेस इयर प्राइसेस, म्हणजे या बेस इयर प्राइसेसची सम केली. मग आता 335 आणि 235 हे फक्त डिवायडेशन करा आणि याला मल्टिप्लिकेशन कितीने करा, तर 100ने करा. कारण का की प्राइस इंडेक्स नंबर इज ऑलवेज और एनी इंडेक्स नंबर इज ऑलवेज एक्सप्रेस्ड इन पर्सेंटेज, देयरफॉर इट इज मल्टिप्लाइड बाय 100. मग आता ॲन्सर काय बघा, 142.55. आता याचं कन्क्लुजन काय की 142 याचा अर्थ यातून 100 मायनस करावं लागतं. लास्ट लेक्चरमध्ये तुम्हाला सांगितलेलं होतं की इंडेक्स नंबर ऑलवेज कन्सिडर्ड ॲज 100. ओके, त्यातून 100 मायनस करा म्हणजे काय येईल ॲन्सर तुमचं, देअर इज 42% नेट इन्क्रीज इन प्रायसेस. आणि ॲक्च्युअली कितीने इन्क्रीज झाली, तर 42%ने झाली. ओके, लक्षात घ्या. द सेकंड मेथड काय आहे बघा, ॲव्हरेज ऑफ रिलेटिव्ह मेथड बाय युझिंग मीन म्हणून सांगलेलं आहे. आता इतकी मल्टिपल चॉईस क्वेश्चनमध्ये इतकी डीपमध्ये क्वेश्चन्स विचारतील ते सांगता येत नाही, तरीसुद्धा आपण याच्यामध्ये घेतलेलं आहे की फर्स्ट ॲव्हरेज आहे आपलं मीन आहे, आणि सेकंड ॲव्हरेज आहे आपलं मेडियन आहे. तर याच्यामध्ये मीन मेथडने सॉल्व करा म्हणून सांगलेलं आहे. तर मीन मेथडचा फॉर्म्युला बघा, हे नोटेशन प्राइस इंडेक्स नंबर समेशन ऑफ P1 अपॉन P0 इंटू 100 अपॉन N. आपला मीनचा फॉर्म्युला काय असतो, तर समेशन एक्स डिवायडेड बाय एन असतो. तर एक्स म्हणजे व्हॅल्यू असतात, तर व्हॅल्यूच्या ऐवजी काय आहे, तर प्राइस इंडेक्स नंबर्स आहे. म्हणजे प्रत्येक कमोडिटीसाठी सेपरेट प्राइस इंडेक्स नंबर फाइंड केला जातो. म्हणजे काय, तर त्यासाठी तुम्हाला हा कॉलम तयार केलेला आहे बघा, P1 अपॉन P0 इंटू 100, दॅट इज कॅल्क्युलेट प्राइस इंडेक्स नंबर फॉर ईच अँड एव्हरी कमोडिटी. म्हणजे सेपरेट कॅल्क्युलेट करायचं. म्हणजे फक्त काय, फक्त राईस असते, म्हणजे फक्त राईस जर असेल तर याचा प्राइस इंडेक्स नंबर कसा आला असता, 25 अपॉन 15, म्हणजे करंट इयर प्राईस म्हणजे 25 अपॉन P0 म्हणजे बेस इयर प्राईस 15 इंटू 100, म्हणजे याचा अर्थ 166.66.
आता व्हीटसाठी सुद्धा पुन्हा तसंच केले 40/20 म्हणजे करंट इयर प्राईस अपॉन बेस इयर प्राईस इंटू 100 म्हणजे 200 येईल. म्हणजे अशा पद्धतीने कॅल्क्युलेशन केल्यानंतर आता याची सम घ्यायची आहे तुम्हाला. आता या ठिकाणी समेशन साईन आहे. या आणि या फॉर्म्युल्यामध्ये काय चेंज आहे तो लक्षात घ्या. आता सम याची घ्यायची म्हणजे हा सम काय येईल बघा 641.66 अपॉन एन. याचा अर्थ काय बघा की एन नथिंग बट टोटल नंबर ऑफ कमोडिटीज किती आहेत बघा 1 2 3 4 अपॉन 4. याचा आन्सर येईल 160.41%. देअरफॉर आता याचं कन्क्लुजन काय येईल यातून 100 मायनस करावं लागतं म्हणजे काय ना देअर इज 60.41% नेट इन्क्रीज इन प्राइसेस. ओके. सेकंड एक्झाम्पल बघा सेम क्वेश्चन आहे. कॅल्क्युलेट प्राइस इंडेक्स नंबर बाय यूजिंग सिम्पल ॲग्रिगेटिव्ह मेथड और सिम्पल ॲग्रिगेट मेथड. अँड सेकंड वन इज ॲव्हरेज ऑफ रिलेटिव्ह मेथड बाय यूजिंग मेडियन अँड मीन. तर दोन्ही सांगितलेलं आहे. एकाच वेळेला असं क्वेश्चन येत नाही तर मीन येईल किंवा मेडियन. ओके. आता पहिल्यांदा आपण मीनबद्दल बघूया. आपण लास्ट कॅल्क्युलेशन केलेलंच आहे. नंतर मेडियन बघूया. फर्स्ट 3 कॉलम तुमचे एक्झाम्पल आहे क्वेश्चन आहे आणि त्याच्यामध्ये काय काय कॉलम तयार करावं लागतात ते बघूया आपण. फर्स्ट बघा प्राइस इंडेक्स नंबर बाय सिम्पल ॲग्रिगेट मेथड. सेम आन्सर P01 प्राइस इंडेक्स नंबर इज इक्वल समेशन P1 अपॉन समेशन P0 इंटू 100. सुरुवातीलाच नोटेशन द्या. करंट इयर प्राईसला नोटेशन आहे P1, बेस इयर प्राईसला नोटेशन P0. म्हणजे फक्त सम करायचे. समेशन P1 595 समेशन P0 445 म्हणजे याचा आन्सर येईल 133.70. म्हणजे याचं कन्क्लुजन काय येईल देअर इज 33.70% नेट इन्क्रीज इन प्राइसेस. म्हणजे करंट इयरमध्ये बेस इयरच्या तुलनेत 33% किमती वाढलेल्या आहेत त्याचा अर्थ आहे. आता सेकंड काय बघा प्राईस. आता हे पहिल्यांदा पाहूया आपण कारण आपण घेतलेलंच आहे लास्ट एक्झाम्पलमध्ये. प्राईस इंडेक्स नंबर बाय ॲव्हरेज रिलेटिव्ह मेथड बाय यूजिंग मीन. मग आता मीनसाठी आपण काय करतो आहे की सेपरेट एक कॉलम तयार करतो आहे P1 अपॉन P0 इंटू 100. P1 अपॉन P0 याचा अर्थ प्रत्येक कमोडिटीसाठी सेपरेट कॅल्क्युलेशन 30 डिवायडेड बाय बेस इयर प्राईस 25 इंटू 100 म्हणजे काय येईल 120 आन्सर येईल. ओके. तसंच केलेलं आहे 25 अपॉन 20 इंटू 100 125. आता हे लिहिण्याची गरज नसते डायरेक्ट ॲन्सर्स लिहा. हे तुमचं कॅल्क्युलेशन असेल. आता याच्यामध्ये याची सम काय आहे बघा समेशन P1 अपॉन P0 इंटू 100 याची सम आहे 660 आलेली आहे. तर ही सम केली तर हे कुठं लिहायचं आहे 660 डिवायडेड बाय एन किती आहेत बघा आता तर 1 2 3 4 5 म्हणजे अपॉन 5 करा 132 येईल. 132चं कन्क्लुजन काय असेल की देअर इज 32% नेट इन्क्रीज इन प्राइसेस. ओके. आता हे झालं मीनबद्दल. आता मेडियन मेथडमध्ये काय होतं ते बघू. या ठिकाणी मेडियन मेथड लिहिली आहे. प्राइस इंडेक्स नंबर बाय ॲव्हरेज ऑफ रिलेटिव्ह मेथड बाय यूजिंग मेडियन. तर मेडियन मेथडनी सॉल्व करायचं आहे. म्हणजे आता हे तुमचं कॅल्क्युलेशन असणारच आहे त्याच्यामध्ये. मग आपण मीनमध्ये काय करतो आहे की या सर्वांची सम करतो आहे आणि त्याला भागिले किती कमोडिटी आहेत तितक्याने करतो डिवाईड करतो आहे त्याला. पण मेडियनमध्ये काय करावं लागतं बघा आपला फॉर्म्युला काय असतो मेडियनचा व्हॅल्यू ऑफ n+1 अपॉन टूथ आयटम्स असा असतो. फक्त चेंज काय केला आहे की व्हॅल्यू नसणार आहे तिथं प्राईस इंडेक्स नंबर्स असणार आहेत ऑफ n+1 अपॉन टूथ आयटम्स नसणार आहेत तर कमोडिटी असणार आहे म्हणून त्या पद्धतीने तो तसा हा फॉर्म्युला केला आहे. प्राईस इंडेक्स नंबर ऑफ कमोडिटी किती आहेत बघा 5 + 1 अपॉन टूथ कमोडिटी म्हणजे प्राईस इंडेक्स नंबर ऑफ थर्ड कमोडिटी. मग आता थर्ड कमोडिटीचा प्राईस इंडेक्स नंबर कोणता आहे बघा या ठिकाणी तर 142 आहे. पण लिहिताना तुम्हाला असेंडिंग ऑर्डर लावून घेतलं पाहिजे कारण मेडियनमध्ये असेंडिंग ऑर्डर लावणे गरजेचं असतं. त्यामुळे असेंडिंग ऑर्डरमध्ये बघा सगळ्यात फर्स्ट व्हॅल्यू आपली 120 असेल सेकंड 125 थर्ड 125 म्हणजे आता इथं वेगळी असते तर ती थर्ड आली असते. ओके. त्यामुळे आपला थर्ड कमोडिटी म्हणजे काय येणार आन्सर 125 याचाच अर्थ कन्क्लुजन काय असेल देअर इज 25% नेट इन्क्रीज इन प्राइसेस. ओके.